तुमचाही मुलगा किंवा मुलगी जरी 1ली ते 8वी मध्ये असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिकत असेल तर त्यांना आता मोफत स्कूल बॅग भेटणार आहे. हो, शिक्षण संचालनाने एक मोठा निर्णय घेतलेला असून जे विद्यार्थी मित्र 1ली ते 8वीचं शिक्षण घेत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधून तर अशा विद्यार्थी मित्रांना मोफत स्कूल बॅग दिली जाणार आहे. याबाबत 19 ऑगस्ट रोजी महत्वाचा शासन निर्णय सुद्धा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर काय ही संपूर्ण अपडेट आहे मोफत स्कूल बॅग बाबत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, हा तो GR आहे ज्यात म्हटलंय की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमा अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे शाळा असतील तर त्या 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिलेली. तर जे मित्र 1ली ते 8वी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये शिकत असतील तर अशा विद्यार्थी मित्रांना ही स्कूल बॅग दिली जाणार आहे. तर राज्य सरकार म्हणतं की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 राज्यामध्ये 1/4/2010 पासून लागू झालेला आहे. या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शाळांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल वातावरण व उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन मुलांना 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागातील शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी विविध विशेष उपक्रम राबवण्याबाबत चर्चा होऊन शैक्षणिक साहित्य अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्याबाबत हा जो निर्णय तर तो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर पालक मित्रांनो, ही जी फ्री स्कूल बॅग योजना राज्यात आता राबवली जाणार आहे 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांसाठी. तर यासाठी तब्बल 174 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत. 174 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले असून यासाठी जी तर ती ई निवेदिका म्हणजे जे ई टेंडर आहे तर ते ई टेंडर काढलं जाईल आणि ई टेंडर काढल्यानंतर अनेक मोठमोठ्या कंपन्या किंवा जे बॅग सप्लायर असतील तर ते बॅग सप्लायर याच्यामध्ये भाग घेतील. त्यानंतर एखादा टेंडर फायनल केला जाईल. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे तर ती पुढची प्रक्रिया राबवली जाईल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की यासाठी आम्हाला काही कुठे अर्ज करावा लागेल का? तर अर्ज करण्याची काहीही गरज नाही. ही जी योजना आहे तर ती शाळेमार्फत राबवली जाणार आहे. म्हणजे तुमचा विद्यार्थी जरी शाळेमध्ये असेल तर त्याला शाळेमध्ये स्कूल बॅग दिली जाणार आहे. त्यामुळे इथं अर्ज करण्याची किंवा तुम्हाला डॉक्युमेंट देण्याचे काही संबंध येणार नाही. शाळेमार्फत ही सगळी प्रोसेस ही राबवली जाणार आहे. तर तुम्हाला ही फ्री स्कूल बॅग योजनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच योजनांच्या अपडेटसाठी किंवा योजनांच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा.